नमस्कार. जर तुम्हाला परीक्षेमध्ये 700 पैकी 450 मार्क्स मिळाले तर किती टक्के मिळाले हे जर तुम्हाला काढायचे असेल तर त्याची एक सोपी युक्ती आहे. हे जर 700 पैकी 450 मिळालेले आहेत तर जे एकूण गुण आहे ते खाली लिहायचे, मिळालेले गुण आहेत ते वरती लिहायचे आणि टक्के काढायचे. म्हणून बाजूला काय करायचं, 100 लिहायचे. आता हे झालं 700 पैकी 450 आणि हे त्याचे टक्के. आता आपण गणित सोपं करण्यासाठी 100 चे 2 शून्य आणि हे 700 चे 2 शून्य काय करूया, कट करूया. म्हणजे हे 100 गेले, एक कोणत्याही संख्येला 1 ने गुणलं तर उत्तर तेच येतं. त्यामुळे हे 100 संपले. आता इथे किती राहिले, फक्त 7 राहिले. तर ह्या 7 ने 450 ला आपल्याला काय करायचं आहे, भाग लावायचा आहे. तुम्ही डायरेक्ट जर तुम्हाला आडवा येत असेल तर तुम्ही आडवा लावू शकता, नाही येत असेल तर तुम्ही इथे रफ मध्ये 450 ला 7 ने भागायचं. पहिला भाग आहे 45 ला लावायचा आहे. 7 सकम 42 ने भाग लागला, 6चा भाग लागला, 5तून 2 गेले राहिले 3, 4तून 4 गेले राहिलं 0, वरून घेतले 3, 30 झाले. 7 चोक 28 चा भाग लागला, उरले किती, 2. आता 2ला 7 ने भाग जात नाही म्हणून बाहेरून 0 घ्यायचा. बाहेरून 0 घेतला की इथे पॉइंट आला. आता भाग कितीचा लागला, 2चा. 7 दुने 14, उरले किती, 6. बाहेरून घ्यायचा परत 0. 7 8 56. भाग पूर्ण जात नाही आहे, सोडून द्यायचं. 2 स्थळापर्यंतच, अपूर्णांकानंतर दशांश चिन्हानंतर 2 स्थळानंतर भाग लावायचा आणि सोडून द्यायचं. उत्तर आलं आहे 64.28 म्हणजे 28. म्हणजे हे तुमचे आहेत 700 पैकी 450 जर गुण मिळाले तर तुम्हाला 64.28% मिळालेले आहे. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.